तुम्ही एक ध्यानात घ्या, सत्यशील शेठ शेरकर किती वर्ष चेअरमन आहेत कारखान्याचे? किती वर्ष चेअरमन आहेत कारखान्याचे तुम्ही मला सांगा. 24 सांगा. 10 वर्ष 12 वर्ष चेअरमन आहे. परंतु ते चेअरमन झाल्याच्या नंतर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये शेठबाबांचा शब्द पाळला का त्यांनी? कोणता शब्द? शेठबाबांनी आणि सोपान शेठ अण्णा त्यांनी सांगितलं होतं, भीमाशंकरपेक्षा मी 1 रुपया का होईना विग्नरच्या सभासदांना, ऊस उत्पादकांना हजार बाजार भाव देऊ. पाळला का शब्द सांगा तुम्ही? अजिबात पाळला नाही. 10 वर्षामध्ये 1-2 वेळा आपण समजू शकतो साखरेची विक्री थोडेफार प्रमाणात कमी सरस झाली असेल, परंतु सलग 10 वर्ष हा स्ट्राईक रेट खालीच कसा काय राहिला? 1 वर्ष वर कसा काय राहिला भीमाशंकरच्या तुलनेत? हा खरा प्रश्न. माझ्याकडे बघा सगळं डिटेल, कोणत्या साली किती पैसे कमी दिलेत, काय झालेत, किती गाळप केले, हा सगळा डेटा आहे. आणि एवढंच नाही, तुम्ही मला सांगा, तुम्ही कामं करता, मोठमोठाली कामं तुम्ही करता, तालुक्यातील काही माणसे तुम्ही लोकांनी तिथं विश्वस्त म्हणून बसवले, शेतकऱ्यांचे म्हणून बसवले, परंतु शेतकऱ्यांचे म्हणून बसवल्याचे असताना शेतकऱ्यांना विश्वासात काही गोष्टी घ्यायला पाहिजेत ना. कुठल्या गोष्टीला शेतकऱ्यांना विश्वासात घेतले? आता 2 वर्षापासून जनरल मीटिंगमध्ये थोडेफार बोलून द्यायला लागलेत. नाही तर पुढं बसवायचे पिकते नावं घेऊन सांग तुम्हाला, सुखदेव नेरकर सारखा, विशू बोर सारखा, म्हणजे अशा गोष्टी होतात नाही, ह्या व्हायला नाही ना पाहिजेत. कारखान्याने इथेनॉल, बगॅस, मॉलिसिस, कोजनरेशन, बाय प्रोडक्ट किती आहेत आपल्याकडं, त्याचा नफा तर शेतकऱ्यांना दिला पाहिजे की नाही? बरं, FRP देता तुम्ही. FRP ही ऊसाच्या साखरेच्या बाजारभावावरती सरकारने दिलेले, त्याच्यावरती ठरलेली आहे आपली. या बाय प्रोडक्टमधून येणारा नफा शेतकऱ्यांना दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? इतर कारखाने देतात का? इतर कारखाने देतात ना, म्हणून त्यांचे बाजारभाव जास्त आहे. सोमेश्वरचा काय, माळेगावचा काय, भीमाशंकरने दिले म्हणून तर आपल्यापेक्षा 10 वर्ष ते पुढे राहिले ना. आपण FRPचीच लटकत बसलो ना कारखान्याच्या बाबतीत. सत्यशील शेरकर यांच्यावर 160 कोटींचा जो घोटाळा करण्याचा आरोप होतो, हा बाजारभावातील तफावत आहे म्हणून. बाजारभावातील तफावत अजून तुम्हाला सांगतो, बाय प्रोडक्टमधला एकही काही काढलेलं नाही. याच्यामध्ये बाय प्रोडक्टमधलं काहीच काढलेलं नाही आपण. आज याला भ्रष्टाचार म्हणता येईल? या गोष्टीला भ्रष्टाचार म्हणता येईल? आता ह्या गोष्टीला नियमाने बघितलं शासनाच्या, तर FRP द्यायला बांधील. परंतु जो अधिकचा नफा आहे, साखर विक्रीतून होणारा अधिकचा नफा आहे, तुमच्या इतर बाय प्रोडक्टमधून होणारा नफा आहे, तो द्यायला पाहिजे ना. तो कुठे देईल? तो कुठे गेला? मग तो कारखान्याच्या बजेटमध्ये दिसत असेल ना कुठेतरी. कुठे गेला? कुठे? आमचा तेच प्रश्न आहे ना. तुम्ही सांगा आम्हाला कुठे गेला तो? तो दिसला पाहिजे ना. तो गेला कुठे नफा? तुमचा आरोप आहे भ्रष्टाचाराचा? आमचा आरोप असा आहे, त्यांनी शेठबाबांचा शब्द पाळलेला नाही. शेठबाबांचा शब्द त्यांनी पाळायला पाहिजे होता. भीमाशंकरच्या तुलनेत 1 रुपया વધાર देऊ, तो पाळलेला नाही. हा आमचा सरळ सरळ त्यांच्यावरती आरोप आहे. दुसरी गोष्ट, हे बघा, आता त्या ठिकाणी इथेनॉलचा प्लॅन्ट आहे. इथेनॉलची जागा कोणाच्या नावावर? त्याचं भाडं कोणाला? CNGची गोष्ट कोणाच्या नावावर? जागा कोणाच्या नावावर? जागा व्यक्तीच्या नावावर. जागा इथेनॉलचं एकाला, भाडे एकाला, सगळ्या गोष्टी आहेत ना. तुम्ही बोलताय मीडिया बरोबर, तर तुम्ही स्पष्ट सांगा कोणाच्या नावावर हे भाडं कोणाला जाते? हे सगळं. परत याचं CNGच्या प्लॅन्टचं हे सगळं म्हणजे आपण दुसऱ्याला करायला दिलंय, पण वास्तव डोळ्यासमोर वेगळंच वाटते. हे सगळ्या गोष्टी आहेत ना. बरं, दिला तुम्ही तो जनरल मीटिंगमध्ये विषय घेतला, किती लोकांना तुम्ही बोलवलं ते असं असं आपल्याला करायचे. या बाबतीमध्ये एवढे मोठमोठा तुम्ही प्रोजेक्ट करता, लोकांना सांगायला पाहिजे की नाही?
हे मनमानीप्रमाणे चाललं ना सगळ्या या गोष्टी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आता कारखाना शेतकऱ्यांचा म्हणायचं, आता कर्मचारी आहेत, म्हणजे कर्मचारी कुणाचे? कारखान्याचे, संस्थेचे. बरोबर. त्यांनी कुठं थांबलं पाहिजे? कामावर. आता कुठे आहेत ते? तुम्हीच सांगा. सगळे प्रचाराला, सगळे कर्मचारी प्रचाराला. आणि कारखाना कुणाचा म्हणायचं? शेतकऱ्यांचा. ते सुट्टी टाकून प्रचार करत असतील. त्यांनी कायमची सुट्टी टाकावी ना मग. सुट्टी टाकून जर प्रचार नाही नाही, करत असतील तर अहो तुम्हाला काय प्रॉब्लेम? नाही नाही, कायमची सुट्टी टाकावी ना मग त्यांनी. अहो कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा तुम्हाला सांगतो, हे बघा, सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी 15%, फरक फक्त 18 महिन्याचा 50% द्यायचा राहिलेला आहे. 50% दिला, 50% द्यायचा राहिला आहे. रिटेशन अलाउन्स जे आहे कर्मचाऱ्यांचं, आता कर्मचारी किती याच्यात गांभीर्य आहे हे आम्हाला कळत नाही, कसे पाळतात तेही कळत नाही बरं का. सिजनेबल 900 कर्मचारी, जवळजवळ 600 कर्मचारी हे सिजनेबल असतात आपल्याकडे. म्हणजे त्याच्यापैकी 35% अकुशल वर्तमान काळात, 39% अर्धकुशल आणि 52% कुशल. आता याचा रिटेशन अलाउन्स ह्या कर्मचाऱ्यांचा बोरकरच्या काळामध्ये एकदा दिलेला आहे. त्यावेळेसची सिजनेबल कर्मचाऱ्यांची अवस्था अशी होती, 25% अकुशल होते, 29% अर्धकुशल आणि 52% कुशल होते. आता सरासरी 600 कर्मचारी जरी म्हणलं आणि आजपर्यंत जर काढायचं म्हणलं तर 17 ते 18 कोटी रुपये एक कर्मचाऱ्यांना नुसतं कारखान्याला देणे. त्यातले काही कर्मचारी ते मेले बिन रिटायर. आता सरासरी 600 कर्मचारी जरी म्हणलं आणि आजपर्यंत जर काढायचं म्हणलं तर 17 ते 18 कोटी रुपये एक कर्मचाऱ्यांना नुसतं कारखान्याला देणे. त्यातले काही कर्मचारी ते मेले बिन रिटायर होऊन घरी बसले. हे वास्तव चूक आहे का बरोबर आहे तुम्ही मला सांगा. आणि आता नवीन फंड आहे. आता सध्या जे कामगार भरती घेत आहेत ती सगळी रोजंदारीवर आहे. 300 रुपये 400 रुपये का हजेरी असेल त्या पद्धतीने. म्हणजे हे जे चाललेलं वास्तव आहे ना, हे चुकीचं आहे. तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे, हे जे कारखान्याच्या माध्यमातून कारखाना शेतकऱ्यांचा म्हणायचं, कामगारांना रजोवा पाठवायचं आणि स्वतःचा प्रचार करायला लावायचं, हे संयुक्तिक अजिबात नाही. आज ही जी उधळपट्टी चाललेली आहे कारखान्याच्या इलेक्शनच्या माध्यमातून, ही सरळ सरळ शेतकऱ्यांच्या पैशामधून चाललेली दिसून येत आहे आम्हाला. हे साधन आहे ना गणित. आज तुम्ही मला सांगा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शेतकऱ्यांना 10 वर्षामध्ये बॅग कुठला जावा लागत असेल आणि 2 वर्षात तुम्ही काय भीमाशंकरच्या तुलनेत उतरले गेल्या वर्षी यावर्षी म्हटल्यावर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये असं काय झालं होतं मग? कुठली आपत होती ना? बरं, आपल्याकडं कोजनरेशन आहे, इथेनॉल आहे, बागॅज आहे, मॉलिसिस आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रेसमेंट मटेरियल आहे. तेव्हा हे जे विषय आहे हे तुम्ही किती काही म्हटले इलेक्शनच्या तोंडावर, पण इलेक्शनच्या तोंडावर त्या गोष्टी अजिबात नाही आहे. परंतु जे चालले आज हे वास्तव हे भयानक आहे. आणि कारखाना ही शेतकऱ्यांची कामधेनू, ती तालुक्याची कामधेनू, ती टिकली पाहिजे, ती व्यवस्थित चालली पाहिजे. भीमाशंकर हा आपल्या शेतकऱ्यांना पर्याय ठरू शकत नाही, हे वारंवार आम्ही सांगितलेलं आहे. परंतु या माध्यमातून जर काही अशा गोष्टी होत असतील त्याच्याकडे बारकाईने लक्ष वेधलं पाहिजे. पाठीमागच्या कालखंडामध्ये आम्ही असे फरकाचे फ्लेक्ससुद्धा लावले होते. तरी असं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. अख्खे मेळावे घेतले, किती मेळावे झाले? 5 मेळावे झाले, 5 का 6 मेळावे झाले. सगळी यंत्रणा कर्मचाऱ्यांची सहाय्याची लावली. मेळावा कुठला? शेतकरी.
पाठीमागे काय सगळं राजकीय व्यासपीठ. शरद पवार कारखान्यात येत होते त्याला तुमचा हा? आक्षेप आहे. कोणाचा? शरद पवार कारखान्यात येत होते त्याला तुमचा आक्षेप आहे. आता ऐका, खरं जर बघितलं ना, आपला कारखाना उभारणीला आणि स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर जे हे तालुक्याचे खरे भाग्यविधाते शेतकऱ्यांचे कैवारी, त्यांना कारखाना उभारणीत सगळी मदत करणारे रामकृष्ण मोरे साहेब यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे. आणि खरे शिलेदार, खरे शिल्पकार शेठबाबा असतील आणि रामकृष्ण मोरे असतील. त्यांचं उपकार हा जुन्नर तालुक्यातील शेतकरी कधीही विसरणार नाही. जरी यांना विसर पडला आज पवार करीत, तरी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना ह्या दोन व्यक्तींचा विसर कधीही पडणार नाही. ते दोन्ही व्यक्ती या शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये कायम राहतील आणि आहेत. ऊस उत्पादक शेतकरी सत्यशील दादांच्या मागे उभं राहतील काय? आता हे मतस्वातंत्र्य आहे, पण 99% शेतकरी नक्कीच पाठीमागे उभा राहणार नाही. राहणार 99% शेतकरी नक्कीच पाठीमागे उभा राहणार नाही. उभे दरवर्षी कारखान्याला वेगवेगळे पुरस्कार भेटतात. तुम्ही सांगता या अशा स्वरूपाचा सगळा घोटाळा आहे. मग हे कारखान्याला पुरस्कार कसे भेटतात? आता पुरस्कार कसे भेटतात ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. हा सगळा मॅनेज कारभार असतो पुरस्कारांचा. त्याला काय पाकिट दिलं का पुरस्कार आले. आता आमची पतसंस्था महालक्ष्मी, माझा विषय सांगायचा राहिला, महालक्ष्मी पतसंस्था, अहो बुडाले तरी दिला अ वर्ग आणि आई असतो मानांकन. त्या ठिकाणी आमच्या महालक्ष्मी पतसंस्थेच्या बाबतीमधून जो हनुमान महादेव अंडे होता, सत्यशील शेठ, लोकांमध्ये अशी चर्चा आहे, लोक असं म्हणतात की ज्यांनी कारखाना चांगला चालवलाय, कारखाना 1 नंबरला नेलेला आहे, ते सत्यशील शेरकर तालुका सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळू शकतात. अहो आता त्यांना म्हणावं तुम्हाला या पाण्यातलं काय समजले. त्याविषयी पत्रकारांनी कोणीतरी प्रश्न विचारले तुम्ही ह्या पाण्यात, ते म्हणले काय खासदारांना विचारून सांगतो. आता खासदार किती आहे ना कामाचा हे आम्हाला माहिती आहे. अमोल कोल्हे साहेब हे फक्त बोलायला पोपट आहेत, पण प्रॅक्टिकल दाखवा आम्हाला. इथं आज प्रॅक्टिकलला महत्त्व आहे. हे दोघांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही असं तुम्हाला? अजिबात जाण नाही. त्याचं उदाहरण माझ्याकडे, आम्ही त्यांच्याकडे गेलेले, त्यांच्या याच्यात बघितलं असतं तुम्ही क्लिपमध्ये, गेलो होतो त्यांच्याकडे 5 वर्षापूर्वी बरोबर. ते म्हणजे माझा काय सबंध. असे जर लोकप्रतिनिधी असतील तर कसे त्यांचे, आणि तालुक्यातले म्हणून आपण त्यांचा प्रचार केला, मागं हे केलं, मतं द्यायला लोकांना. आता तुमचं म्हणणं काय, लोकांनी कोणाला आमदार करावं? आमचं म्हणणं एवढंच आहे, राजकीय अर्थ घेऊ नये त्याचा, पण खऱ्या अर्थाने सांगतो, जर कामाचा माणूस, आपला माणूस, अडचणीत उभा राहणारा जर माणूस म्हटलं, आणि जो तालुक्याचं व्हिजन घेऊन जाणारा माणूस आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उभा राहणारा माणूस आहे, शरददादा सोनवणे यांच्या पाठीमागे सर्व शेतकरी बंधूंनी, गोरगरीब जनतेने, मतदारांनी, कष्टकऱ्यांनी, शेतमजुरांनी सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं. आणि 5 वर्षात तालुक्याचा कायापालट नाही झाला तर म्हणाल त्यावर हे तुम्हाला विग्वाही देतो.